रसिका हो नमस्कार. काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत. एक कथा सादर करते आहे. कथा अगदी छोटीशी आहे, पण ज्याला छोटा पॅकेट बडा धमाका म्हणता येईल अशी ही कथा आहे. आपले नातेवाईक हे आपल्याला आपल्या जन्मामुळे मिळत असतात, पण मित्रमैत्रिणी मात्र आपण निवडू शकत असतो. आपल्या अवतीभोवती कोण असावं हे आपण ठरवू शकत असतो. आपण ज्यांच्याबरोबर असतो, वावरतो, त्यांचे आचार विचार, त्यांच्या सवयी आपल्यावर चांगला किंवा वाईट प्रभाव टाकत असतात. त्यामुळं ही निवड किती महत्वाची असते हे सांगणारी ही अतिशय सुंदर कथा. कथेचं शीर्षक आहे सिलेक्शन. या सुंदर कथेचे लेखक आहेत बिझनेस कोच निलेश काळे. निलेश सरांचा मोबाईल नंबर आणि पत्ता कमेंट सेक्शनमध्ये दिला आहे. ऐकूया कथा सिलेक्शन. लेखक निलेश काळे, अभिवाचन नेहा पुजारी. एके दिवशी एक अब्जाधीश आपल्या जुन्या सेक्रेटरीला निरोप देत होता. ती अनेक वर्ष त्याच्यासोबत प्रामाणिकपणे काम करत होती, म्हणून कृतज्ञतेने त्याने काही कोटी रुपये तिला निवृत्ती वेतन म्हणून द्यायचं ठरवलं, जेणेकरून तिला तिचं पुढचं आयुष्य निर्धास्त जगता येईल. परंतु जेव्हा ते अब्जाधीश चेकवर सही करू लागले तेव्हा ती सेक्रेटरी त्यांना म्हणाली, सर, मला एवढे पैसे का देताय? माझ्याकडे आधीच काही कोटी रुपये आहेत. तिचं उत्तर ऐकून तो अब्जाधीश थक्क झाला. अगो, कसं शक्य आहे? तू तर महिन्याला फक्त 40-50 हजारच कमावत होतीस. ती हसली आणि शांतपणे म्हणाली, साहेब, एवढ्या वर्षात मी तुमच्या सगळ्या मीटिंगमध्ये हजर होते. तुम्ही जेव्हा जमिनी शेअर्स घेत होता किंवा बिझनेस डील्स ठरवत होतात तेव्हा मीही लहान प्रमाणात तसंच करत गेले. तुम्ही जेव्हा करोडो कमावले तेव्हा मी हजारो कमावले, आणि जेव्हा तुम्ही अब्जाधीश झालात तेव्हा मी करोडपती झाले. त्या अब्जाधीशाला आता आश्चर्याचा आणखी एक जोरदार धक्का बसला, आणि तो अब्जाधीश आणि त्याची ती सेक्रेटरी दोघांच्याही चेहऱ्यावर हसू अगदी फुलून आलं. रसिक हो, कथा इथे संपली. ही छोटीशी कथा फार मोठा मोलाचा संदेश देणारी आहे. इथं काय लक्षात घ्यायचंय तर आपल्या आजूबाजूला सोबतीला चर्चा करायला कोण असतं, आपला वेळ आपण कोणासोबत व्यतीत करतो यावर आपलं आयुष्याचं गणित ठरत असतं. काही लोक आपली ऊर्जा शोषतात तर काही लोक आपल्याला एका उंचीवर घेऊन जात असतात. मधमाशा नेहमी फुलांकडे जातात. त्याप्रमाणे आपल्याभोवती असे लोक असावेत जे आपल्याला वाढायला, शिकायला, पुढे जायला प्रेरणा देतील. जेव्हा तुम्ही हुशार लोकांसोबत चालता तुम्ही अधिक शहाणे होता. जेव्हा तुम्ही ध्येयवान लोकांसोबत चालता तेव्हा तुम्ही मोठं ध्येय ठेवायला शिकता. जेव्हा तुम्ही स्वप्नाळू लोकांसोबत चालता तेव्हा तुम्ही स्वप्न पाहायला धजावता. पण जर तुम्ही नेहमी तक्रार करणाऱ्या, किरकिऱ्या, नकारात्मक लोकांसोबत राहिलात तर मात्र तुमची प्रगती खुंटते. म्हणून तुमचं सर्कल तुम्ही समजून उमजून निवडा. तुमच्या भोवती वातावरण असं हवं जे तुम्हाला वाढवेल, घडवेल, आणि तुम्ही स्वतःही इतरांसाठी तीच सकारात्मक शक्ती बनू शकाल. रसिक हो, निलेश काळे सरांची ही मोलाचं मार्गदर्शन करणारी कथा आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर मित्रपरिवारात शेअर करा, आणि असे वेगळे विचार देणाऱ्या कथा, लेख, कविता ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.